सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 14 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत आणि कृपया ही कथा पहिल्यापासून ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अर्जुन आणि अतुल केबिनमध्ये बसले होते. दुपार होत आली होती आणि अर्जुन अतुलला म्हणाला, अतुल, तुला एक काम सांगतोय. आता त्यात जर काही चूक केलीस तर याद राख, गाठ माझ्याशी आहे. आणि अतुल हसून म्हणाला, शक्यच नाही. काय? तू माझं काम करणार नाहीस? अर्जुन रागातच ओरडून म्हणाला, मी तुमचं काम करणार नाही असं कधी होईल का सर? मग काय शक्य नाही असं का म्हणालास? तुम्ही म्हणाला ना गाठ माझ्याशी आहे, ते शक्य नाही. म्हणजे माझी तुमच्याशी गाठ हे शक्य नाही आता. का बरं? कारण ऑलरेडी आपल्या दोघांच्याही गाठी बांधल्या आहेत आणि तुमचं काही माहीत नाही, पण माझी बायको या जन्मात तरी ती गाठ सुटू देणार नाही. अर्जुन अमेरिकेत शिकला होता, त्यामुळे त्याच्या मराठीची बोंबाबोंबच होती. त्याला लवकर काही कळायचंच नाही. सगळं फोड करून सांगावं लागायचं. आणि अतुलने त्याला असं सांगितलं आणि तो मनात म्हणाला, किती कॉन्फिडन्स आहे अतुलला की त्याची बायको त्याला सोडणारच नाही. पण माझी बायको माझ्याजवळ राहील का जाईल तिचं काहीच कळत नाही. आणि अतुल म्हणाला, बरं तुमचं काय काम होतं ते सांगा ना. अरे परवा तन्वी मॅडमचा वाढदिवस आहे, त्यासाठी मला तिला सरप्राईज द्यायचं आहे आणि त्याची सगळी तयारी तू करायचीस, तेही अगदी मी सांगेल तशी, कळलं? आणि अतुल गंभीर चेहरा करून म्हणाला, अरे बापरे, लग्नानंतरचा बायकोचा पहिला वाढदिवस म्हणजे फार टेन्शनचं काम. मग तर अगदी जय्यत तयारी केली पाहिजे. नाहीतर काय? असा का घाबरत बोलतो आहेस तू? नेहमीच्या बर्थडेसारखाच तर बर्थडे असणार ना, त्यात काय वेगळं? अर्जुन म्हणाला. आणि अतुल मोठे डोळे करून म्हणाला, तसं तर अजिबात म्हणू नका सर. का? अर्जुनने चकित होऊन विचारलं. अतुल लग्नाच्या बाबतीत अर्जुनपेक्षा सिनियर होता, कारण त्याचं लग्न होऊन 1.5 वर्ष होत आलं होतं. आणि अतुल म्हणाला, बायकांच्या मनासारखं नाही झालं ना तर आपलं काही खरं नसतं. गप्प बस, काहीही सांगू नकोस, उगाच मला घाबरू नकोस. अर्जुन त्यालाच खेकसत म्हणाला, आधी लग्न कोणाचं झालं, तुमचं का माझं? तुझं. मग बायकोचा जास्त अनुभव कोणाला? तुलाच. अर्जुन आता अतुलचं सगळंच ऐकत होता. मग अतुल म्हणाला, माझं ऐका, नाहीतर काही चूक झाली ना तर तुम्हाला कमीत कमी 4 दिवस तरी बेडरूम बाहेर सोफ्यावर झोपावं लागेल. आणि हे ऐकून अर्जुनला लग्नानंतर 2 रात्री तो सोफ्यावर झोपलेला आणि कशी त्याची पाठ दुखत होती हे आठवलं. आणि तो अतुलला म्हणाला, बरं ऐकेन तुझं मी. तू कर तुझ्या पद्धतीनं तयारी, पण एकदम छान झाली पाहिजे हां. तिला हे सरप्राईज खूप आवडलं पाहिजे. तुम्ही काळजीच करू नका, आत्ताच लागतो कामाला. आणि अतुलने फोन घेऊन भराभर ऑर्डर देत कामाला सुरुवात केली पण. आणि अर्जुन मनात म्हणाला, निदान यावेळी तरी मी तिला माझी बनवीनच, तीही कायमची. तिचा वाढदिवस माझ्यासाठीच खूप स्पेशल आहे आणि या दिवशी तिचा आणि माझा ही मूड चांगला असायला हवा, म्हणून ही सगळी तयारी. मग मधूनच आठवण करत अर्जुन म्हणाला, तुला काल सांगितलेल्या कामाचं काय झालं? हां, त्या मेहतासोबतची मीटिंग ना, ती मी फिक्स केली आहे आणि त्या शर्मासोबतची परवा लावतोय. ते नाही रे बाबा. मग आणखीन कुठलं काम? अतुल काहीही न कळून काहीतरी आठवल्यासारखं करत आश्चर्याने म्हणत होता. पण त्याला काहीही आठवत नव्हतं. अर्जुन म्हणाला, अरे तुला मी त्या एका शब्दाचा अर्थ शोधायला सांगितला होता ते. काय तो शब्द होता? काय बरं? हां, कोसळलेला. नाही, कोसळलेला नाही. हां, पिसाळलेला धूमकेतू. अर्जुन टाळी वाजवत शब्द आठवला म्हणून आनंदात म्हणाला, सर, तुम्ही तर इतकं खुश होताय की जणू ते तुमचंच नाव आहे आणि त्या नावावर लॉटरीच लागली आहे. आणि अर्जुन म्हणाला, याला कळलं की काय, तन्वी मला याच नावानं बोलावते म्हणून? मग अर्जुन अतुलला म्हणाला, काहीही काय बोलतोस, माझं कसं असेल असं विचित्र नाव? पण मग द्या ना विषय सोडून. नाही, आपल्याला विषय असा सोडायचा नाही. तू काय प्रयत्न केला ते सांग आधी मला. आणि अतुल रडक्या आवाजात म्हणाला, सर, मी सांगू का तुम्हाला, खरंच मी खूप प्रामाणिकपणे अगदी सगळीकडे त्या शब्दाचा अर्थ शोधला. गुगलवर सुद्धा सर्च केला. आता फक्त अंतराळात जाऊन शोधायचं तेवढं बाकी आहे. आणि मी तिथंसुद्धा गेलो असतो,
पण पुन्हा तुम्हाला उत्तर द्यायला मी परत येईन की नाही हे मात्र मी सांगू शकत नाही. त्यापेक्षा एक काम करा ना. काय? अर्जुन म्हणाला. ज्यांच्याकडून तुम्ही हा शब्द ऐकलाय ना त्यांनाच विचारा ना या शब्दाचा अर्थ. मूर्खा, तिला विचारायचं असतं तर तुला शोधायला सांगितलं असतं का? तिला म्हणजे नक्की कुणी सांगितला हा शब्द आणि कोणाच्या तोंडून ऐकलाय तुम्ही? ते मी तुला आत्ताच नाही सांगणार. तुला जमतंय का तेवढं सांग. नाहीतर काय सर, आता याचाही पगार कट करणार का? हो, करणार. पण मला तर पगार ऑफिसच्या कामाचा मिळतो ना. आणि हे कुठे ऑफिसचं काम आहे? ऑफिसचं नाही, पण बॉसचं काम आहे ना. काहीही कर आणि या शब्दाचा अर्थ मला शोधून दे. आणि अतुल म्हणाला, बरं का अर्जुन सर, मला तर वाटतं पिसाळलेला धूमकेतू हे कुठल्या तरी धूमकेतूचं पिल्लू असणार आणि धूमकेतू हे त्याचं आडनाव असणार. तुम्हाला काय वाटतं? आणि हे ऐकून अर्जुन बारीक तोंड करून मनात म्हणाला, मी आणि धूमकेतूचं पिल्लू? खरंच? अशी तर मी म्हणते मला. नाही, असं नसणार. आणि अतुलवर ओरडत म्हणाला, मूर्खासारखा काहीही बडबडू नकोस. आधी त्याचा अर्थ मला पुराव्यासकट आणून दाखव, मग बोल. बिचारा अतुल म्हणाला, ओके, ॲज युअर ऑर्डर सर. जातो आता एका लायब्ररीत आणि खगोलशास्त्राची सगळी पुस्तकच घेऊन येतो. आपल्या सगळ्या स्टाफला कामाला लावतो. एक पुस्तक प्रत्येकाच्या हातात देऊन पान ना पान चाळायला लावतो आणि तुम्हाला त्याचा अर्थ आणून देतो, तेही पुराव्यासकट. तू तुझ्या पातळीवर काहीही कर, मला मात्र त्या शब्दाचा अर्थ हवा आहे. आणि इतक्यात जेवणाची सुट्टी झाली. अर्जुन खुर्चीतून अजूनही उठला नव्हता. अतुल म्हणाला, अर्जुन सर, का आज नाही का जेवायचं? का सकाळीच पोट भरूनच मॅडमनी खायला घातलं आहे की काय? नाही रे, भूक नाही आज. तू जा आणि जेवण कर. आणि अतुल गेला. अर्जुन विचार करत होता, एव्हाना डबा यायला हवा होता. पण आज डबा येईल की नाही याची खात्री वाटत नाही. कारण सकाळी त्यानं तिला खूप त्रास दिला होता. तिच्यावर संशय घेतला होता आणि ती चिडली होती. त्याला तर फक्त तिला खाऊ घालायचं होतं आणि तिचं उष्ट खायचं होतं. पण त्यामुळे आता ती चिडली होती. मी तिच्या जेवणावरही संशय घेतोय म्हटल्यावर डबा पाठवेल की नाही याची शंका होती. शंका कसली? खात्रीच होती की ती नाहीच पाठवणार डबा. कारण जर तिने डबा पाठवला असता तर आत्तापर्यंत यायला हवा होता. माझ्या आवडीचं सगळं बनवूनसुद्धा मी सकाळी तिला खूप त्रास दिला आणि झालंही तसंच. तन्वीनं डबाच नाही पाठवला. तीही शेरात 1.25 शेर होती. हार मानणार नव्हती ती. आणि तो म्हणाला, माझ्यासारख्या वाघाला बायकोही वाघीणच मिळाली आणि आता संध्याकाळीच या वाघिणीचा समाचार घेतो, असं म्हणून गालात हसला. तन्वीसुद्धा आज तिचं आवरून कुणाला भेटायला गेली होती आणि संध्याकाळ व्हायच्या आत परत आली होती. कारण त्याला कळलं की ती कुणाला भेटायला गेली होती म्हणून तर उगीच पुन्हा तमाशा करेल तो म्हणून. अर्जुनला भूक तर लागली होती आणि आज संध्याकाळी लवकर जाऊन जेवूया, पण तेही तिला माहीत न होता असं तो म्हणत होता. पण तिला कळतंच कसं की मी येणार म्हणून? आज तिला कसं कळतंय बघूच, मी येणार आहे ते. आणि त्याला थोडी शंका आली. तो म्हणाला, अतुल, काय? मला एक फोन करायचा आहे, मला जरा तुझा फोन देतोस का? हो, घ्या ना. अतुल कामात मग्न होता, त्यामुळे त्याचं अर्जुनकडे लक्ष नव्हतं. आणि अर्जुनने त्याच्या मोबाईलमधील कॉल लिस्ट पाहिली तर त्याने तन्वीला फोन केलेले आणि तिचे फोन आलेले त्याला दिसले. आणि अर्जुनचा संशय खरा ठरला. म्हणजे हाच तिला सगळं सांगत होता. अगदी सँडविचचं सुद्धा यानंच सांगितलं असणार. आणि अर्जुन त्याला म्हणाला, अतुल. काय सर? अतुल खाली फाईलमध्येच बघतच म्हणाला, उद्यापासून तू ऑफिसला येऊ नकोस. का? आता काय केलं मी? अतुल जवळजवळ ओरडतच म्हणाला, तू ना माझ्या घरी कामाला जा आणि तन्वी मॅडमची चमचेगिरी कर. तू माझा असिस्टंट आहेस का तिचा? तिला सगळं सांगतोस माझ्याबद्दल? माझ्या सर्व डिटेल्स देतो ना तिला? आता अतुलची चोरी पकडली होती. आता लपवून काही फायदा नव्हता. मग त्यानं आडेवेडे न घेता सगळं कबूल करून म्हणाला, त्यांनीच मला तसं सांगितलं होतं म्हणून मी. गप्प बस, गाढव कुठला. तू माझा मित्र आहेस की शत्रू? तुझ्यामुळे ती 2 दिवस मी जायच्या आधी झोपत होती. काय? अतुल चकित होऊन म्हणाला, म्हणजे तुम्हीही गेल्या गेल्याच बेड पकडत होता? आणि तो हसायला लागला. फाजीलपणा बंद कर, अर्जुन म्हणाला. मला का बोलताय तुम्ही? मी फक्त माझ्या बॉसच्या बायकोची ऑर्डर फॉलो करत होतो. मला काय, तुम्ही दोघेही सारखेच.
आता तुम्हा दोघा मिया बीबींच्या मध्ये माझंच सँडविच व्हायला लागलं आहे. मी नक्की ऐकू तरी कुणाचं? तू आता एक काम कर, मी सांगतो तसंच करायचं आणि तेच तिला सांगायचं. कळलं? नाहीतर कळलं. तुम्ही सांगाल तसंच करेन मी. आणि अर्जुन घरी गेला. घरापासून 5 मिनिटांच्या अंतरावर गाडी उभा केली आणि त्यानं अतुलला फोन केला की आता तन्वीला फोन करून सांग की मी निघालो आहे ऑफिसमधून. मग अतुलने तन्वीला फोन केला आणि सांगितलं की अर्जुन सर निघाले आहेत आणि तिला वाटलं की तो आता नेहमीप्रमाणे 20 मिनिटात घरी येईल. म्हणून ती स्वयंपाकाच्या तयारीला लागली, कारण त्याला गरमागरम जेवण वाढायचं होतं तिला आणि आज डबा पण पाठवला नव्हता तिनं. आता घरी आल्यावर पुन्हा आधी मी टेस्ट करेन आणि मगच त्याला खायला घालते आणि बहुतेक आता रोज तो असंच करायला लावेल तिला असं वाटतंय, अशी ती म्हणाली. ऑफिसमध्ये डबा दिला की पुन्हा संशय घेतला असता आणि खाल्लाच नसता, म्हणूनच नाही पाठवला. आता रोज मी ऑफिसमध्ये जाऊ का टेस्ट करायला? आणि ती किचनमध्ये स्वयंपाक करत होती. अर्जुनने नेहमीप्रमाणे फास्ट गाडी न आणता हळूच गाडी लावली. तो गुपचूप घरात आला तर ती किचनमध्येच होती. किचनच्या उघडलेल्या खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याच्या मंद झुळकीबरोबर तिचे रेशमी केस भुरभुर उडत होते आणि त्यांना ती सावरण्याचा प्रयत्न करत होती. ती कणिक मळत होती आणि त्या कणकेच्या हाताचं पीठ केस सावरताना तिच्या कपाळाला लागलं होतं. ती स्वयंपाक करण्यात इतकी मग्न होती की तो तिच्या मागे येऊन उभा राहिलेला तिला कळलेही नाही. तो मात्र गुपचूप तिच्या पाठमोऱ्या आकृतीला डोळे भरून निहाळत होता. अशी एका जागी त्याच्यासमोर ती थांबतच नव्हती, सारखी त्याला टाळायची. म्हणून तो तिला मनसोक्त पाहत होता आणि काहीतरी घेण्यासाठी म्हणून ती मागे वळली आणि त्याला पाहून ती एकदम दचकली. तो तिच्या खूप जवळ उभा होता हे तिच्या ध्यानीमनीसुद्धा नव्हतं आणि ती पडणार इतक्यात त्यानं तिला मिठीत पकडली आणि तिचा पिठात भरलेला हात तिने गडबडीत त्याच्या गालावर ठेवला आणि डोळे घट्ट मिटून घेतले. तो तिच्याकडे खूपच भान हरवून पाहत होता आणि त्याला सकाळचं स्वप्न आठवत होतं. तो आणि ती मिठीत असलेलं. कितीतरी वेळ ते तसेच उभे होते. मग तिने हळूच एक डोळा उघडला आणि त्याच्याकडे पाहिलं तर तो तिला गालात गोड गोड विलोभनीय मंद हसत पाहत होता आणि त्याला हसताना पाहून तीही गालात हसत होती. शेवटी तो तिला थोडंसं का होईना पण हसताना दिसला होता. असा हसताना तो छान दिसत होता, पण तिला आत्ताचा तो जास्त नाही आवडला. तिला त्याचा तोच डॅशिंग हँडसम तीक्ष्ण आणि धारदार नजरेचा लुकच जास्त आवडायचा, जो बेडरूममधल्या फोटोत होता. आणि तिच्या लक्षात आलं की तिचा पिठाने भरलेला हात त्याच्या गालावर आहे. आणि आता माझं काही खरं नाही, हा पिसाळलेला धूमकेतू अजूनच पिसाळणार. आणि तिने तो हात त्याच्या गालावरून बाजूला केला. पण त्याने पुन्हा तिचा तो हात पकडला आणि तिच्या डोळ्यात बघतच स्वतःच्या गालावर ठेवला आणि ती लाजली आणि त्याने तिच्या तोंडावरचे केस अलगद बाजूला केले. त्याला पहिल्या भेटीतली तन्वी आठवली. तेव्हाही असेच केस तिच्या चेहऱ्यावर आले होते आणि तिलाही तो तसाच आठवला. पण यावेळी त्याच्या डोळ्यात तीक्ष्णपणा नव्हता, मादकता होती. हरवून गेले होते दोघे एकमेकांच्या मिठीत आणि डोळ्यात. आणि इतक्यात कुकरची शिट्टी वाजली. तशी ती त्याच्या मिठीतून बाजूला झाली आणि तोंड फिरवून गालात हसत उभा राहिली. तो मात्र अजूनही तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडेच पाहत होता. पुढून तर पुढून, मागून तर मागून, पण तो तिला पाहायचं सोडत नव्हता. आणि ती विचार करत होती की अतुल तर म्हणाला आता निघाला आहे तो आणि लगेच आलासुद्धा 5च मिनिटात. इतकी फास्ट गाडी चालवत आला तो? नाही, हे शक्यच नाही. हे फक्त भूतालाच जमू शकतं. पण तो तरी काय भूतापेक्षा कमी आहे की काय? नाही तर अमेरिकेवरून आल्यापासून भूतानं झपाटल्यासारखाच तर वागतोय. पण एक भूत दुसऱ्या भूताला झपाटतं का? असं वाटून तिला हसू आलं आणि तो तिथून जायची वाट पाहत होती. पण तो काही तिथून जायचं नावच घेईना. आणि मग तीच म्हणाली, जेवण व्हायला अजून वेळ आहे, झालं की वाढते. मग तो नवरीगिरी करत कोरड्या आवाजात म्हणाला, आज डबा का नाही पाठवला? ती गप्प बसली. त्याला भेटायला गेली होतीस ना दुपारी, म्हणून डबा नाही बनवला तू, हो ना?
त्यानं फक्त अंदाज केला आणि ती थक्क झाली. आता याला कसं कळलं असेल की मी कुणाला भेटायला गेले होते? पुन्हा कोणी फोटो काढला की काय आमचा? का माझ्या मागावर यानं कोणीतरी सोडलं तर नाही ना? पण हे खरं होतं की ती गेली होती. म्हणून ती म्हणाली, हो गेले होते. का नको का जायला? त्याचा हात मोडून ठेवलास ना तू? मग मला नको का त्याची विचारपूस करायला? नुसती विचारपूस केली की आणखी काही? आणि पुन्हा ती चिडली. तुला माझ्यावर जराही विश्वास नाही का? नाही, अजिबात नाही, तो म्हणाला. मग ती म्हणाली, मी जेवणात काहीतरी घालेल असं वाटत होतं ना तुला, म्हणून नाही पाठवला डबा. आणि आता तरी मी का बनवू तुझ्यासाठी जेवण? खड्ड्यात जा. आणि ती चिडून बाहेर निघाली. इतक्यात त्यानं रागाने तिचा हात धरला आणि पुन्हा तिचा हात पिरगाळून तिच्या तोंडाजवळ तोंड घेऊन म्हणाला, मला खड्ड्यात जा म्हणतेस? मला? मी जाईन ना खड्ड्यात, पण एकटा नाही, तुलाही सोबत घेऊनच जाईन. सोड मला, हात दुखतोय माझा. दुखू दे, आय डोंट केअर. पुन्हा जर असं बोललीस ना तर तुझाही हात त्याच्यासारखा. आणि तिने घाबरून आवंडा गिळला. तो खूप रागात बोलत होता आणि ती घाबरली होती. एका क्षणात त्याचा रागाचा पारा चढला होता. आता तर किती प्रेमाने बघत होता माझ्याकडे आणि लगेच असा इतक्या रागात वागतोय. ती कुणाला त्याला न सांगता भेटायला गेली आणि वरून त्याला खड्ड्यात जा म्हणाली. एकही वाकडा तिकडा शब्द त्याला खपत नव्हता. मग तो शब्द कोणाचाही असेना. आणि मग तो तिला निक्षून म्हणाला, कुठेही जायचं नाही, समजलं? गुपचूप जेवण झाल्यावर मला हाक मार. तुला एकदा सांगितलं होतं ना मी की इथून पुढं फक्त तुझ्याच हातचं खाणार म्हणून. तरी तू डबा नाही दिलास. मी दिवसभर उपाशी आहे म्हणून आधी डोकं फिरले. त्यात तू त्याला भेटायला गेलीस आणि वर मलाच खड्ड्यात जा म्हणतेस. पुढच्या 15 मिनिटात जर मला जेवण नाही मिळालं तर मी तुलाच खाईन, तीही कच्ची. आणि असं म्हणून त्यानं त्याची एक भेदक तीक्ष्ण नजर तिच्या शरीरावर फिरवली आणि तिच्या अंगावर काठा उभा राहिला. ती खूप घाबरली. त्यानं तिचा हात सोडला आणि फ्रेश व्हायला गेला. आणि ती पटपट घाबरत घाबरत जेवण बनवत होती. कारण 15 मिनिटांनी तो जेवायला येणार म्हणजे येणारच.